इयत्ता पहिली, विषय मराठी. आज आपण शिकणार आहोत मुळाक्षरे त ते द. मुलांनो, हे चित्र बघा. कसले आहे बरं हे चित्र? ओळखा पाहू. अगदी बरोबर. हे चित्र आहे तराजूचे. त तराजूचा. हे कसले चित्र आहे ओळखा बरं? अगदी बरोबर ओळखलं. हे चित्र आहे तबल्याचं. त पासून तबला. त तबल्याचा. लक्षात आलं आता? आपण त हे अक्षर आता कसं काढायचंय ते शिकणार आहोत. चला तर मग त अक्षर गिरवायला आपण शिकूया. मुलांनो, समोर तुम्हाला त हे अक्षर दिसत आहेत. त पासून तराजू आणि त पासून तबला. हे आपण आता बघितलं. तराजूचा वापर आपण कशासाठी करतो बरं? अगदी बरोबर. एखाद्या वस्तूचा आपल्याला मोजमाप करायचा असेल तर तराजूचा आपण वापर करतो. आणि तबल्याचा वापर आपण कशासाठी करतो? अगदी बरोबर. संगीताची निर्मिती करण्यासाठी आपण तबल्याचा वापर करतो. तबला हे एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे. हे तुमच्या आता लक्षात आलेलं आहे. मग ही गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवायची की त पासून तराजू, त पासून तबला. अजून एखादं उदाहरण आठवते का तुम्हाला? त पासून काय आहे? अगदी बरोबर. त पासून तलवार. चला, आपण हा त कसा काढायचा आहे तो आपण बघूया. नेहमीप्रमाणे आपण ह्या ज्या रेषा दिलेल्या आहेत त्या गिरवणार आहोत. ह्या रेषा आपल्याला डायरेक्शन देतात की कशा पद्धतीने हे अक्षर गिरवायचं आहे. तर आपण आपल्या अक्षर गिरवायला सुरुवात करणार आहोत. कशा पद्धतीने आपण केलेलं आहे हे यापूर्वीही तुम्ही केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की कशा पद्धतीने ही अक्षर गिरवायची. अशा पद्धतीने आपण ही स्टँडिंग लाईन काढली. त्यानंतर ही जी स्लिपिंग लाईन आहे ती काढली. त्यानंतर तिलाच जोडून आपण ही जी कर्व लाईन आहे ती अशा पद्धतीने काढली. आणि त्यानंतर ही स्लिपिंग लाईन पुन्हा अशी या पद्धतीने वरती दिली. हो की नाही? त आपला तयार झाला. अशा पद्धतीने आपण हा त गिरवणार आहोत. पुन्हा एकदा काढायचा आहे का त? चला तर मग करून बघूया. सुरुवातीला आपण काय केलं? स्टँडिंग लाईन काढली. त्यानंतर ही स्लिपिंग लाईन अशा पद्धतीने काढली. त्यानंतर आपण ही कर्व लाईन त्याला जोडून अशी खाली ओढली. त्यानंतर ही स्लिपिंग लाईन वरती अशा पद्धतीने दिली. हा आपला त तयार झाला. या अक्षराची घरी तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करायची आहे. मुलांनो, समोर जे चित्र दिसत आहे ते कसलं आहे? अगदी बरोबर. हे जे पक्षी आहेत ते आकाशात एकत्रितरित्या उडताना दिसतायत. त्यांना आपण थवा असं म्हणतो. पक्षी जेव्हा एकत्र अशा पद्धतीने आकाशात झेप घेतात तेव्हा त्याला थवा असं आपण म्हणत असतो. अजून एक चित्र ह्या ठिकाणी आपल्याला दिसते. कसलं आहे बरं ते चित्र? अगदी बरोबर ओळखलं. हे आहे थर्मास. थर्मास मध्ये आपण पाणी गरम करून ठेवू शकतो. गरम पाणी पिण्यासाठी या वस्तूचा आपल्याला उपयोग होत असतो. मग आपल्याला लक्षात ठेवायचंय की आता आपण जे अक्षर शिकणार आहोत ते अक्षर आहे थ. थ पासून थवा आणि थ पासून थर्मास. ह्या गोष्टी आता आपण काय करणार आहोत? सरावाला घेणार आहोत. थ कसा काढायचा ते बघणार आहोत. चला तर मग करूया अक्षर गिरवायला सुरुवात. थ कसा काढायचा ते बघूया. मुलांनो, तुम्हाला समोर थ हे अक्षर दिसत आहे. ते कसं गिरवायचं ते आपण बघूया. पण मला सांगा, थ पासून थवा आणि थ पासून थर्मास हे तर आपण बघितलं. अजून एखादी वस्तू तुम्हाला आठवते का थ पासून? सांगा पाहू. अगदी बरोबर. थ पासून थकवा. थ पासून थर. थ पासून थबकणे. तुमच्या ही गोष्ट लक्षात आली का? थ पासून अनेक शब्द तयार
होत असतात. फक्त थवा आणि थर्मास ह्या वस्तू आहेत का? तर नाही. थ पासून अजूनही वस्तू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. मग थ पासून थकवा, थ पासून थर किंवा थ पासून थबकणे ह्या अक्षरांचा आपण आता काय केला आहे? सराव केला आहे. अशाच अजून अक्षरांना तुम्ही ओळखायला शिकायचं आहे आणि थ काढायला शिकायचं आहे. चला तर मग करूया सुरुवात. थ कसा काढायचा ते बघूया. ह्या ठिकाणी आपण काय करणार आहोत? सुरुवातीला असा जो गोल आहे तो काढून घेणार आहोत. त्यानंतर ह्या ठिकाणाहून आपण ही जी कर्व लाईन आहे ती अशा पद्धतीने घेणार आहोत आणि इथं थोडंसं थांबलं की कर्व लाईनच आपण उलट्या पद्धतीने अशी काढणार आहोत. त्यानंतर ही जी स्टँडिंग लाईन आहे ती अशा पद्धतीने काढणार आहोत आणि सगळ्यात शेवटी ही स्लीपिंग लाईन अशा पद्धतीने आपण देणार आहोत. थ कसा काढायचा हे आता तुम्हाला समजलेलंच आहे. पुन्हा एकदा काढून बघायचं आहे का? चला तर मग करूया प्रॅक्टिस. कसा केला आपण? पहिल्यांदा असा गोल काढला. त्यानंतर आपण काय केलं? हीच रेषा पुढे अशी वाढवली आणि कर्व लाईन जी आहे ती या पद्धतीने इथे आणून थांबवली. पुन्हा आपण कर्व लाईन काढली अपोजिट साइडने आणि अशा पद्धतीने इथे आणून आपण ही लाईन ठेवली. आता आपण काय केलंय? स्टँडिंग लाईन काढलेली आहे. त्यानंतर आपण स्लीपिंग लाईन काढलेली आहे. अशा पद्धतीने आपण थ या अक्षराची प्रॅक्टिस केलेली आहे. ह्या अक्षराचा सुद्धा तुम्ही घरी भरपूर सराव करायचा आहे. मुलांनो, समोर तुम्हाला कसलं चित्र दिसतंय? अगदी बरोबर. ही जी मटकी आहे ती या ठिकाणी दोरीला बांधलेली आहे. कसलं आहे बरं हे चित्र? अगदी बरोबर ओळखलं, दहीहंडीचं. अजून एक चित्र या ठिकाणी दिसतंय. कसलंय? ओळखा पाहू. अगदी बरोबर ओळखलं, हे चित्र आहे स्कूल बॅगचं. म्हणजेच आपण मराठीत त्याला काय म्हणतो? दप्तर. हो की नाही? स्कूलला जेव्हा तुम्ही येतात तेव्हा ह्या बॅगमध्ये तुमचे सगळे स्कूलचे बुक्स असतात की नाही? मग ही काय आहे? स्कूलची बॅग आहे आणि मराठीत आपण हिला काय म्हणतो? दप्तर. आज आपण जे अक्षर शिकणार आहोत ते आहे द. द पासून दहीहंडी आणि द पासून दप्तर. आता ह्या दोन गोष्टी तर आपण अभ्यासल्या. द पासून अजून काय चालू होतं बरं? मला सांगा. ओळखा आणि सांगा पाहू. अगदी बरोबर ओळखलं. आपण अंक शिकलोच आहोत. द पासून 10. त्यानंतर द पासून दरवाजा, द पासून दगड. द पासून सुद्धा अनेक अक्षर तयार होतात. हे तुमच्या आता लक्षात आलेलं आहे. असेच अक्षर अजून ओळखायला शिकायचंय आणि त्यांचा सराव करायचा आहे. द कसा काढायचा आहे ते आता आपण बघूया. मुलांनो, समोर तुम्हाला द हे अक्षर दिसत आहे. ते कसं गिरवायचे ते बघूया. सुरुवातीला आपण ही स्टँडिंग लाईन काढणार आहोत. त्यानंतर ही कर्व लाईन काढणार आहोत किंवा इंग्रजीतलं सी अक्षर जे आहे ते काढणार आहोत आणि त्यानंतर अशी ही तिरपी रेषा आपण खाली ओढणार आहोत. वरती आपण ही स्लीपिंग लाईन देणार आहोत. झाला आपला द काढून तयार. द हे अक्षर कसं गिरवायचंय ते एकदा पुन्हा आपण बघूया. आपण सुरुवातीला काय केलं? स्टँडिंग लाईन काढली. त्यानंतर ही कर्व लाईन काढली किंवा इंग्रजीतलं सी अक्षर काढलं आणि त्यानंतर आपण इथून तिरपी रेषा खाली ओढली आणि वरती आपण ही स्लीपिंग लाईन काढली. अशा पद्धतीने आपण द हे अक्षर तयार केलेलं आहे. आता आपल्याला द कसा काढायचा हे माहीत झालेलं आहे. शिवाय आपल्याला द पासून सुरू होणारे इतर अक्षरही अभ्यासायची आहेत. या अक्षरांचा घरी भरपूर सराव करायचा आहे. आपण आता पुढच्या तासाला भेटणार आहोत. तोपर्यंत तुम्ही या गोष्टींचा भरपूर सराव करायचा आहे. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या तासाला.